चला तर आज माहिती घेऊया राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयी. त्यांचे संपूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी. जन्म 2 ऑक्टोबर 1869. जन्मस्थान पोरबंदर, गुजरात. वडिलांचे नाव करमचंद आणि आईचे नाव पुतळाबाई. त्यांचे शिक्षण इसवी सन 1887 मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण. इसवी सन 1891 इंग्लंडमध्ये बॅरिस्टर होऊन ते भारतात परत आले आणि त्यांचा विवाह कस्तुरबा गांधी यांच्याशी झाला. कार्य इसवी सन 1893 त्यांना दादा अब्दुल्ला यांच्या व्यापारी कंपनीचा खटला चालवण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत जावे लागले. दक्षिण आफ्रिकेत असताना त्यांना स्वतःलाही अन्याय अत्याचाराला तोंड द्यावे लागले. त्याचा प्रतिकार करण्यासाठी भारतीय लोकांना संघटित करून त्यांनी इसवी सन 1894 नाताळ इंडियन काँग्रेसची स्थापना केली. इसवी सन 1906 तेथील शासनाने एका आदेशान्वये कृष्णवर्णीयांना ओळखपत्र बाळगणे सक्तीचे केले होते. याशिवाय कृष्णवर्णीयांच्या स्वातंत्र्यावर अनेक निर्बंध घातले. या अन्यायाविरुद्ध गांधीजींनी सत्याग्रहाच्या मार्गाने यशस्वी लढा दिला. इसवी सन 1915 गांधीजी भारतात परत आले आणि त्यांनी सुरुवातीला साबरमती येथे सत्याग्रह आश्रमाची स्थापना केली. इसवी सन 1917 बिहारच्या चंपारण्य भागात ब्रिटिश मळे मालकांकडून भारतीय शेतकऱ्यांवर ठरलेल्या दरात पिकवण्याची सक्ती केली जात असे. ही ठरलेल्या दरात मळेवाल्यांना विकण्याची सक्ती असल्यामुळे त्यात शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत होते. गांधीजींनी चंपारण्यात शेतकऱ्यांना संघटित करून सत्याग्रहाच्या मार्गाने आंदोलन केले. परिणामी ब्रिटिश शासनाने शेतकऱ्यांवरील अन्याय दूर केला. इसवी सन 1917 गुजरातमध्ये खेडा जिल्ह्यात प्लेगची साथ पसरली. तसेच तेथे वारंवार दुष्काळ पडत असे. त्यामुळे शेतकऱ्यांना सारा भरणे अशक्य झाले. त्यांनी सरकारकडे सारा माफीची मागणी केली, परंतु ब्रिटिश सरकारने ती अमान्य केली. तेव्हा शेतकऱ्यांनी साराबंदीची चळवळ सुरू केली. गांधीजींनी शेतकऱ्यांचे नेतृत्व स्वीकारले व साराबंदीचा सत्याग्रह सुरू केला. थोड्याच कालावधीत सरकारने माघार घेतली व शेतसारा माफ केला. इसवी सन 1918 अहमदाबाद येथील कापड गिरणीतील कामगारांनी वेतनवाढ मागितली होती. गिरणी मालकांनी या वेतनवाढीच्या मागणीला नकार दिला. गांधीजींच्या सल्ल्यावरून कामगारांनी संप उपोषण केले. गांधीजींनी कामगारांबरोबर उपोषणाला बसले. अखेर गिरणी मालकांनी कामगारांची वेतनवाढीची मागणी मान्य केली. इसवी सन 1920 लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर राष्ट्रीय सभेचे नेतृत्व महात्मा गांधींकडे आले. इसवी सन 1920 सालच्या नागपूर येथील अधिवेशनात राष्ट्रीय सभेने असहकाराच्या देशव्यापी चळवळीला पाठिंबा देणारा ठराव संमत केला. असहकार आंदोलनाची सर्व सूत्रे महात्मा गांधींकडे सोपवण्यात आली. असहकाराच्या ठरावान्वये शाळा, महाविद्यालये, विधिमंडळे, न्यायालये, सरकारी कचेऱ्या, परदेशी माल यांच्यावर बहिष्कार घालण्याचे ठरले. इसवी सन 1924 साली बेळगाव येथे राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. त्यानंतर इसवी सन 1930 सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू झाली. मिठावरील कर व मीठ तयार करण्याची सरकारची मक्तेदारी रद्द करावी अशी गांधीजींनी व्हॉइसरॉयकडे मागणी केली. व्हॉइसरॉयने ही मागणी धुडकावून लावली. तेव्हा गांधीजींनी मिठाचा कायदा मोडून सत्याग्रह करण्याचे ठरवले. दांडी यात्रा. मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी गांधीजींनी गुजरातमधील दांडी हे समुद्रकिनाऱ्यावरील गाव निश्चित केले. साबरमती आश्रमातून 78 कार्यकर्त्यांनिशी गांधीजींनी दांडीकडे प्रयाण केले. 385 किलोमीटरच्या या वाटचालीत असंख्य कार्यकर्ते त्यांना येऊन मिळाले. 5 एप्रिल 1930 रोजी गांधीजी दांडी येथे पोहोचले. समुद्रकिनाऱ्यावरील मीठ उचलून त्यांनी मिठाचा कायदा मोडला व देशभर कायदेभंगाची चळवळ सुरू झाली. इसवी सन 1931 राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून गांधीजी दुसऱ्या गोलमेज परिषदेला हजर राहिले. त्यानंतर 1932 त्यांनी अखिल भारतीय हरिजन संघाची स्थापना केली. इसवी सन 1932 महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जातीय निवाड्यासंदर्भात जो करार झाला तो पुणे करार म्हणून ओळखला जातो. इसवी सन 1933 त्यांनी हरिजन नावाचे वृत्तपत्र सुद्धा सुरू केले. इसवी सन 1934 गांधीजींनी वर्ध्याजवळ सेवाग्राम या आश्रमाची स्थापना केली.
हरिजन सेवा, ग्रामोद्योग, ग्रामसुधार इत्यादी विधायक कार्यक्रम राबविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. इसवी सन 1942मध्ये चले जाव चळवळ सुरू झाली. करेंगे या मरेंगे हा नवा मंत्र गांधीजींनी लोकांना दिला. गांधीजींनी माय एक्सपेरिमेंट विथ ट्रूथ, माझे सत्याचे प्रयोग हा ग्रंथ लिहिला. त्यांना भारताचे राष्ट्रपिता महात्मा असेही म्हटले जाते. 30 जानेवारी 1948 रोजी नथुराम गोडसे नामक माथे फिरूने चालविलेल्या गोळीला ते बळी पडले. अशा या महान नेत्यास शतशः प्रणाम.